हॅलो, नमस्कार. कसे आहेत तुम्ही? माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलचं नाव आहे कोमल वानोबे. तर बघा, मी आज मेहंदी काढली, एकदम साधी सिंपल काढली. आणि जेच मेहंदी काढून झाली, 5 मिनिटात मेहंदी काढली, जास्त वेळ नाही लागत. तर मेहंदी काढून अशी खाली ठेवली की त्यांचा फोन आला की कोमल हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. आता जस्ट त्यांचा फोन आला, हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, मी येतो 6 वाजता, रेडी हो. मग हॉस्पिटलमध्ये जायचं, त्याच्यामुळं मग मला तरी मेहंदी धुवावी लागणार आहे ना बाबू? आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे ना? डॅडीचा फोन आला, हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. आता मग 5 मिनटं पण नाही ठेवली हो, लगेच अजून सुकली पण नाही, तशीच आहे. तरी पण मी आता धुवून टाकते. आणि धुवायला काय नाही, 6 वाजता 1-1.5 घंटा ठेवू शकतो, पण मला पहिलं स्वयंपाक पण बनवावं लागेल ना. मग हॉस्पिटलमध्ये गेल्याने किती वेळ लागतो, काय लागतो काय माहिती नाही. त्याच्यामुळं मग आम्ही बाहेर जायचं असेल तर स्वयंपाक वगैरे बनवून जातो, म्हणजे आलं की जेवता येते. त्यामुळं मला आता ही मेहंदी धुवायची आणि स्वयंपाकाला लागायचं आहे ना. तर योगेश पण उठला आहे, त्याला पण जेवण वगैरे नाश्ता काही द्यावा लागेल ना, फळं वगैरे कट करून. मग असं मी जास्त म्हणून मेहंदी काढत नाही, असा प्रॉब्लेम होतो. आणि घरात कसं दुसरं कोण हे बघा आम्ही काय करायलो बघा. हां, तर माझ्या मम्माचं बांगडी कलेक्शन बघा म्हणावं. म्हण बरं. हे बघा असं कर नाही. बांगडीचं कसे केले बघा बाबूनी माझ्या. हे बघा. तर माझं बांगडी कलेक्शन आहे बघा. आणि मी बांगडी कलेक्शन दाखवणार नव्हते, पण ना ह्या सगळ्या बांगड्या माझ्याकडे आहेत. ह्या सगळ्या मला घेतलेल्या आहेत आईने बहिणीने, त्यामुळं मी ठेवल्यात. नाही तर माझ्या बांगड्या राहत नाहीत. आणि जास्त बांगड्या मी घेत नाही, घेते घालते आणि लगेच हे करते. त्या फेकण्यात जातात इथे ते पण. हे सगळ्या माझ्या बहिणीने आईने अशाच घेतलेल्या आहेत. हे घेतले बहिणीने. हे फक्त मी घरी घेतलेले आहेत. ते बी ठाण्याला गेलतो ना तेव्हा मी घेतले होते. आणि ह्या बांगड्या आहेत ना, ह्या माझ्या आजीने मला पैसे दिलेले तेव्हा मी घेतलेल्या, त्यामुळं मी बांगड्या सगळ्या ठेवलेल्या आहेत. आणि मी घेतलेल्या तर माझ्या बांगड्या लगेच इकडे तिकडे होऊन जातात. हे माझ्या आईने घेतलेले आहेत. हे एवढे हे बड्डेला घेतलेले आहेत, बाबूच्या दुसऱ्या बड्डेला साडीसारख्या घेतलेल्या मी. आणि ह्या एप्रिलला घेतल्या होत्या, हे एवढ्या. हे 14 एप्रिलला घेतलेल्या. आणि हे बांगड्या आहेत ना, हे माझ्या आज आहे बेल वाजली, डॅडी आले तर. ह्या माझ्या बहिणीने नागपूरहून आणल्यात. आणि ह्या बांगड्या माझ्या औरंगाबादच्या बहिणीने घेतल्यात मला. याला घेतल्यात गेल्या वर्षीच्या संक्रांतीला. ह्या ऑनलाईन मागवलेल्या बांगड्या आहेत. आणि हे माझ्या छोट्या बहिणीने घेतल्यात मला. हे मोठ्या बहिणीने, हे छोट्या बहिणीने, हे इथपर्यंत छोट्या बहिणीने. आणि हे ना एकच बांगडी राहिली माझ्याकडे, ही मी दादरला घेतलेली, चैत्यभूमीला गेलते तेव्हा घेतलेली. मी घेतलेल्या बांगड्या याच्यात नाहीत. तर असं आहे. मी ह्या म्हणजे बांगड्या जुन्या असल्या तरी याच्यात आठवणी खूप आहेत ना, त्यामुळे मी ठेवलं. अरे बापरे, वरती बघा. चालू कर की बाळा. ते योगेशला लस दिली, रडू लागला म्हणून त्याला खेळायला आणलं जाऊन. अरे बापरे, वा वा वा. कुठं होतं रे हे? हा, किती गोड बोलतो ग. चालू कर की माते. हा कर ना. बघा ना किती सुंदर असं आहे. लाईट लाव ना कलरचे. अरे बापरे, काय मस्त लाईट लागायलेत रे. अरे बापरे, किती सुंदर आहे बघा ना, खूप छान आहे असं. अरे बापरे,
मग तुला लस दिली ना? दाखव तुझी लस. लस कुठं दिली दाखव मला. इथं. इथं दिली. अरे बापले. काऊन रे? हात नको लावून दाखव की बघू दे की. काऊन रे बाळा? लाव दे की मग. मग माझ्या लेकराला लस दिली आणि हात लाव दे नाही का रे? मी तुझ्यासोबत येत होते तर तू काय बोला? तू नको येऊ, माझ्यासोबत डॅडी येतात म्हणला का नाही? मग आता मग मला बघू दे की कुठं दिली. योगेशला लस दिली है ना बाबू? 3 वर्षाची लस असते ना, ती लस दिली योगेशला. तर रडला का नाही रे तू? ए हिरो, तू हिरो आहेस ना? तू लढत नाही ना? लढतो. अरे बाप रे, माझा बाबू रडतो. तू छोटा लढला. माझ्या पिल्ल्याला लस दिली ग मा, है ना मग? तुला लढला म्हणून रडला तू. माझी पिल्ली आहे ग. तुला काय आणलं माहिती दाखव. चॉकलेट दिली. खरं का? योगेशला लस दिली आज है ना? कुठे गेलता मा तू? डॅडीने दवाखान्यात नेलतं तुला? आणि तू रडला तिथं? कसा रडला? लस दिल्याने रडला? हां. आणि हे तुला हे कसं दिलं मग? कुठून आणलं तू? त्या दुकानाच्या बाजूला, त्या भाजीवाल्याच्या बाजूला आणलंय ते. भाजीवाल्याच्या बाजूला होतं ते? खरं? अरे बाप रे. योगेशला लस दिली म्हणून योगेश रडत होता म्हणून त्याला खेळायला दिलं आहे ना. दाखव ना एकदा उभं राहून. हे बघा असं आहे.